येणाऱ्या 2 डिसेंबरला कागल नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आपण मतदान करणार आहात। हे मतदान नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी सभागृती सविता प्रताप मानेवणी यांचे चिन्ह आहे घड्याळ। आपले दुसरे उमेदवार आहेत अर्जुन नाईक यांचं चिन्ह आहे घड्याळ। स्वरूपा जकाते यांचं चिन्ह आहे घड्याळ। आणि पलीकडच्या प्रभागामध्ये ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते जयवंत रावण यांचं चिन्ह आहे कबशी। आणि गवळी साहेबांच्या सौभाग्यवती सुमन चंद्रकांत गवळी यांचं चिन्ह आहे घड्याळ। या दोन्ही प्रभागातील घड्याळ आणि कबशी चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं आणि या नगरीची सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती करण्यासाठी आज जी आपल्या शिवाजी चौकामध्ये आम्ही कोपरा सभा घेतलेली आहे आणि कोपरा सभेच्या वेळी जाहीर सभा झालेली आहे। त्या सभेला उपस्थित शाहू समाजाचे प्रमुख संभाजी राजे, आज या सभेला प्रामुख्याने उपस्थित असलेले अखिलेश सिंह राजे, वीरेंद्र सिंह राजे, नगरीच्या नगराध्यक्ष उमेदवार मानेवणी शीतलताई फराटके, बंदेवणी भैयासाहेब माने, चंद्रकांत गवळी, अभय शाह, युवराज बापू, आता सगळ्यांची नाव घेता येणं शक्य नाही आणि फारच मोठ्या संख्येने उपस्थित सर्व नागरिक मतदार बंधू भगिनी मित्रांनो, या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्याचा उल्लेख संभाजी राजेंनी केला। 11 वर्षानंतर ही आमची युती झाली आणि युतीचा इतिहास सांगताना त्यांनी नमूद केलं की मुख्यमंत्री महोदयांनी जो तोडगा काढला तो आम्ही मान्य केला आणि 11 वर्षाचा संघर्ष संपवत असताना काही भावना घेऊन आम्ही आज तुमच्या समोर आलेलो। 11 वर्षामध्ये अनेक संघर्ष झाले, अनेक भांडणं झाली, अनेक भाषणं झाली, अनेक निवडणुका झाल्या, अनेक कटुप्रसंग घडले। हे जरी खरी असलं एक विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांना सन्मान करण्यासाठी आणि कागल शहराच्या विकासासाठी जनतेच्या कल्याणासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला। हे खरं आहे की दोघांच्या मनामध्ये आम्हाला शंका होती, हा निर्णय किती लोकांना आवडेल, किती लोकांना पचेल, किती लोक नाराज होतील। आमच्या भावना ह्याही झाल्या की समाजातील बहुतांशी लोक खुश होतील की एकदाचा संघर्ष संपला आणि समाजातील काही लोक असे असतील की यांचा संघर्ष असाच चालू राहिला पाहिजे, ती भांडतच राहिली पाहिजे। समाजातील अडग्याला माझ्याशिवाय त्याला राजकारण करता येणार नाही, हसन मुश्रीफला माझ्याशिवाय राजकारण करता येणार नाही, असे अनेक वाटणारी अशी माणसं आहेत। पण तुम्हाला सांगू इच्छितो की हे काही कागल तालुक्यामध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे, ज्याचा उल्लेख अनेक वेळा मी कागलच्या सर्व कोपरा सभेमध्ये केला। अनेक वर्ष संघर्ष असलेले शामराव भिवाजी पाटील आणि मंडिक साहेब एकत्र आलेले होते। 78 ते 85 या प्रदीर्घ कालावधीमध्ये राजेसाहेबांनी केल्यासाठी खासदार मंडिक साहेबांचे अनेक मतभेद झालेले होते, अनेक संघर्ष झाले होते, 10-12 खून पडलेले होते। मी उदाहरण सांगितलं होतं की 85च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कागल शहरातील महिलांचा एक ट्रक आमचा प्रचारासाठी मुरगुडला गेला असताना हळदीच्या डोंगरावर दगडफेक झाली आणि माळीगड्डेमधल्या हिराबाई बोंद्रे या जखमी झालेल्या होत्या, त्या आज हयात नाही। असे अनेक कटुप्रसंग घडून सुद्धा एका विशिष्ट वळणावर ते एकत्र आले आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र राहिले। आणि आज
आम्ही एकत्र येत असताना कागल शहराच्या जनतेला आम्हाला आशीर्वाद द्यावा, पाठिंबा द्यावा आणि या निवडणुकीच्या निमित्ताने आज ही आघाडी आमची उभी राहिलेली आहे, युती उभी राहिलेली आहे, त्याला प्रचंड मताने निवडून द्यावं एवढी विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. नगरपालिका म्हटल्यानंतर आपले जे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवायचे असतात. पाणी, आरोग्य, स्वच्छता, दिवाबत्ती, आपापल्या प्रभागातील विकासाची कामं हे तर करायचीच असतात. परंतु हे करत असताना या विकासाबरोबर पर्यावरण कसं टिकेल आणि ज्याचा उल्लेख मी अनेक सभेमध्ये करत होतो की कागल शहराला एक वरदान आहे. 2 तलाव आपल्या शहरामध्ये आहेत. जवळजवळ 100-150 एकरच्या पेक्षा जास्त डोंगर आपल्याकडे आहे आणि या सगळ्या नैसर्गिक सुविधेचा वापर करून आपल्याला कागल शहर सुंदर बनवायचं आहे. मला वाटते अनेक विकासाच्या आपण प्रकल्प इथं उभे केलेले आहेत. ज्याचा उल्लेख राजांनी केला तर स्वतः सगळ्यात मोठा प्रकल्प आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे तो अंडरग्राऊंड ड्रेनेजचा. जवळजवळ 150 कोटी रुपये खर्च येणार आहे. तर जोपर्यंत हे अंडरग्राऊंड ड्रेनेज करून हे पाणी आपण STP प्लॅन्टमधून प्रोसेस करून नदीत सोडणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने स्वच्छता झाली असं मानता येणार नाही. आता हा प्रकल्प यावेळेला आपल्याला हातात घेतला पाहिजे. 3-4 वर्ष नागरिकांना त्रास होणार आहे कारण सगळे रस्ते उकरावे लागणार आहेत. परंतु एकदा हा प्रकल्प झाला की पूर्ण जे गटरीचे जे संकट आहेत ते दूर होईल आणि यामधून मग डास याची उत्पत्ती ही सुद्धा थांबेल आणि पाणी जे जवळच्या गावांना आपलं घाण जे पाणी जात आहे ते प्रोसेस होऊन जाईल. हा प्रकल्प आपल्याला हातामध्ये घ्यावा लागेल. म्हणून आपला कचऱ्याची चांगली व्यवस्था केलेली आहे. अनेक बगीचे आपण विकसित केलेले आहेत. पाझर तलावामध्ये आपण चांगला धबधबा प्रवाहित केलेला आहे. अनेक देवालयांचं आपण नवीन नूतनीकरण केलं आहे. नवीन देवालय आपण बांधलेले आहेत. अशा अनेक गोष्टी आता केलेल्या आहेत. मग ते राहिलेल्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी उद्या आम्ही आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करतोय. आम्ही दोघांनी बारकाईने तो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. 5 वर्षात नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी तंतोतंत हा जर जाहीरनामा पूर्ण केला तर कागल हे स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या करतो. इतकं चांगलं काम या कागल शहराचं होईल आणि आम्ही दोघेही नेते मंडळी ते करण्यासाठी कटिबद्ध आहोत असा विश्वास करण्यासाठी आज सभा आपण घेतलेली आहे. आता या सगळ्या विकास कामाबरोबर आपल्या शहरामध्ये राहणाऱ्या सगळ्या नागरिकांना पहिल्यांदाच आपण रमा योजनेमधून आणि ज्यांना स्वतःच्या हक्काची घरं नाही अनेक वर्षे भाड्याच्या घरात राहत आहेत त्यांना स्वतःचं छत निर्माण करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. अजूनही आपल्याला 3000 घरकुलं आपल्याला या शहरामध्ये बांधायची आहे. त्यासाठी जागा आपण DP प्लॅनमध्ये आरक्षित केलेली आहे. येणाऱ्या काळात हा प्रकल्प आपल्या हातामध्ये घ्यावा लागेल. त्यानंतर गोरगरीब सामान्य माणसाची जी कामं आहेत की ज्याचा वापर प्रचंड प्रमाणात आमच्या दोन्ही गटांनी केला. विशेषतः संजय गांधी निराधार योजना असेल, त्यानंतर आपण बांधकाम कामगारांच्या कल्याणाच्या योजना असतील, आपल्या या सगळ्या योजना मोफत आरोग्याच्या सुविधा असतील ते करण्याचं काम सुद्धा आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि मला जी संधी मिळालेली आहे अनेक वर्षे आपण मला संधी जी दिलेली आहे त्यामुळे चांगलं काम मी या राज्यामध्ये उभं करू शकलो आणि आज आपल्याला हे काम उभं करून अतिशय अभिमानानं सांगताना मला अतिशय आनंद होतोय की आपण गेल्या 20-25 वर्षामध्ये एक या राज्याचा मंत्री म्हणून आमदार म्हणून माझ्या जी जबाबदारी होती ती फार चांगलं काम करण्याचा प्रयत्न मी केला. मला आलेल्या सर्व मंत्रिपदाच्या जबाबदारीमधून मी कधी गरीब माणूस नजरेआड करू दिला नाही. त्या सामान्य माणसाचे प्रश्न कसे सुटतील, त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस कसे येतील यासाठी सातत्याने प्रयत्न केला. अनेक लोकांची अपेक्षा असते की माझी मुलं शिकून बेकार आहेत त्यांच्या हाताला काम द्यावं. राजेसाहेबांनी कारखाना काढला, त्यानंतर आम्ही कारखाना काढला आणि कागलला 5 स्टार MIDC या निमित्ताने अनेक आपल्या या शहरातील
बेरोजगार मुलांना हाताला काम देण्याचा प्रयत्न केला. आता एक आपलं स्वप्न आहे की या कागलमध्ये त्या MIDC मध्ये IT पार्क उभा करणं. IT पार्क उभं करण्यासाठी 100-200 एकर जागा तिथं आरक्षित केलेली आहे. परंतु सगळ्या अधिकाऱ्यांचा आणि सगळ्या त्या कंपन्यांचा आग्रह आहे की ते शहरात, कोल्हापूर शहरात व्हावं. परंतु शेला पार्कला जागा मिळेल याची आता गॅरंटी राहिलेली नाही. आणि म्हणून या 5 स्टार MIDC मध्ये मी आणि राजेसाहेब निश्चितपणे प्रयत्न इतके लोक आपल्या IT क्षेत्रात तयार झालेले आहेत की जे आज IT क्षेत्रात शिकून पुण्याला किंवा बेंगलोरला किंवा ते हैदराबादला आहेत. आणि म्हणून या मुलांना जर हाताला काम देत असेल, अनेक लोक यामध्ये वर्क फ्रॉम होमच करतात, त्यांनाही या निमित्ताने संधी मिळेल. आणि मला आठवत आहे की भैयावांना माहिती आहे इन्फोसिसचे प्रमुख ज्या सुधा मूर्ती आहेत, नारायण मूर्तींच्या सौभाग्यवती या कुरुंदवाडच्या होत्या. आणि त्याला आम्ही भेटून आपल्याला IT पार्क इथे कसा आणता येईल यासाठी त्यांनी एक कमिटी पाठवली होती. त्यावेळेला विमानतळ इतकं आपलं सुसज्ज झालेलं नव्हतं, त्यामुळे तो प्रकल्प बाळगला. पुन्हा एकदा मी आणि राजेसाहेब त्यांची भेट घेईन. त्या कुरुंदवाडच्या असल्यामुळं त्यांची या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फार त्यांचं प्रेम आहे. आणि आपल्याला आठवतं की त्यांची जावाई ते सुनक एकदा इंग्लंडचे पंतप्रधान झाले होते. त्यांनी दिला राजीनामा लवकरच, परंतु ते ऋषी सुनक. आणि त्या इन्फोसिस, विप्रो, TCS या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या इथे कशा येतील आणि आमच्या IT मधल्या मुलांना कसं काम मिळेल हे बघण्याचा प्रयत्न आपण करू. तर आता आपल्या या कागल शहराच्या विकासाबरोबर हे प्रश्न आपण हातामध्ये घेण्याची आवश्यकता आहे की ज्या मुलांच्या हाताला काम मिळेल, याचे नवे कसे प्रकल्प उभं करता येतील. आता आम्ही एकत्र आलेलो आहोत. तर अशा या कामांना, विधायक कामांना चालना देणं आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये चांगले दिवस कसे येतील ते प्रयत्न करणं हे काम भविष्यामध्ये आम्हाला दोघांना मिळून करावं लागेल. आणि तुमच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा एकत्र आल्यानंतर काय व्हावं, आपल्या काही अपेक्षा असतील त्याही आपल्याला सांगा, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करू. अनेक वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांचे ब्ल्यू आय म्हणजे आवडते असे ते समजले झाली आहे. म्हणजे मी काय आवडतं असं नाही, पण ते आज जास्त आवडते. मला वाटते त्यांनी मुख्यमंत्र्यांसुद्धा त्यांच्या भविष्याबद्दल काहीतरी विचार केलाच असेल, त्याशिवाय ही युती आमची काही झालेली नाही. आणि म्हणून त्यालाही माझ्या मनापासून शुभेच्छा आहे. आणि आपण असं मिळून हातात हात घालून या शहराच्या आणि या तालुक्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्याचं, कारण काय झालं आहे की नैसर्गिकरित्याच हे आपल्या तालुक्याला राजकीय वारसा लाभलेला आहे. कारण म्हणजे बाकीच्या जिल्ह्यातल्या लोकांच्या अंगामध्ये धमक आहे असं म्हणणार नाही, धमक त्यांच्यापेक्षा आमच्याच जास्त आहे, पण आपल्याच नेतृत्व आलेलं आहे. छत्रपती शाहू महाराजचं हे जन्मगाव, ज्या छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा वारसा दिला आणि पूर्णपणानं देशामध्ये एक असा विचार दिला की जे विचार आजही सगळे नागरिक आणि सर्व जनता आपण जाणून अशा आपल्या राजानं त्या काळामध्ये जे जन्मगाव त्यांचं काढलेलं आहे त्या राजानं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी त्याला मदत केली होती. प्राथमिक शिक्षण सक्तीचं मोफत करणारा आपला राजा होता. शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्यासाठी स्वतःच्या खजिन्यातून राजाण्यासारखं धरण बांधलं. त्यांनी कला, सांस्कृतिक त्यांनी उद्योग यासाठी अनेक प्रयत्न, अतिशय कमी वय त्यांना मिळालं. मला वाटतं जास्त जर त्याला जीवन मिळालं असतं तर मला वाटतं या आपल्या विभागाचा चेहरा आणि मोठा त्याला बदलला असता. कमी आयुर्मान मिळून सुद्धा त्यांनी केलेलं काम, त्यांनी जनतेसाठी, तर अनेक राजे रजवाडे होऊन गेले. आपण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्याच का पालख्या वाहतो की त्यांचं राज्य हे रयते, त्यांनी चालवलं राज्य हे 12 बलुतेदारांचं राज्य होतं. त्यांनी स्वतःसाठी काय केलं नाही, त्यांनी जनतेसाठी करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आज ही 300 400 वर्ष झाली तरी आपण त्यांच्या पालख्या वाहतो. तोच आदर्श ठेवून आणि ती आपली ही भूमी ही कागल आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना अभिमान असला पाहिजे. कागल हे राजकीय विद्यापीठ तर आहेच, ते चालवण्यासाठी तुम्ही दोघांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावा
आता ज्याचा उल्लेख देवेंद्ररावांनी केला, वास्तविक काही मंडळींना आम्ही दोघं एकत्र आल्यामुळे का वाईट वाटायला मला त्याचा अजून कोडच पडलेला. आम्ही तर काहीच बोललेलं नाही. आम्ही एकत्र आलो, आम्ही पत्रकार परिषद घेतली, आम्ही भूमिका मांडली आणि अनेकांना कोर्टात लोकायला लागलं. आता खरोखरच त्यांना आता कसलं औषध द्यायचं तेच आम्हाला कळणार नाही. परंतु काल खासदार धैर्यशील माने होते, ते एकनाथ शिंदे, ते म्हणाले अशा रीत्या वगैरे असं काय 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 बरंच बोलले. मी त्याला बोललो, पण तुम्हाला वाटते कशासाठी अपशकुन करतायत, कशासाठी दिष्ट लावतायत. ते लावणारे लावू देत, तुम्ही मात्र लावू नका, तुम्ही आम्हाला काजळ लावा. आणि म्हणून आपल्या काजळ शहराच्या जनतेने आम्हाला पाठिंबा द्यावा. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण दाखवून द्यावं की या निवडणुकीचं पॅनल उभं करून आपल्याला थोडासा अपशकुन करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. आणि या अपशकुनला आपल्याला म्हणजे आम्ही कोणतरी आहोत. आणि म्हणून मी या निमित्ताने सांगितलं होतं की त्यासाठी ही पोकळी भरून काढायची असेल तर तुम्हाला आता लोकसभेत काय घडलं परवाच्या तुम्ही बघितलं. आपण अनेक दिवस त्यांना आपण बघतोय. तर या निमित्ताने आपण ठरलं पाहिजे ही पोकळी अशी भरून निघणार नाही. पोकळी आम्ही दोघं भरून काढू, आम्ही दोघं नेतृत्व करू आणि या पुढच्या काळामध्ये आपल्या या शहराचं नाव उज्ज्वल होण्यासाठी, चांगला विकास होण्यासाठी आणि कागद शहर स्वर्ग करण्यासाठी आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड भरभरून साथ द्यावी, आशीर्वाद द्यावा एवढी विनंती मी या निमित्ताने करतो आणि आपली स्वागत घेतो. जय महाराज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.